मित्रांनो 29 तारखेला येते 29 तारखेला मुळीवाडी फाटी पाचवड म्हणजे मुळीवाडीच फाटी आहे मित्रांनो, पण पाचवड फाटी म्हणली जाते पण मुळीवाडी फाटी आहे. तर मुळीवाडी फाटी एक दुसरा एक बैल असं मैदान पडते आणि या मैदानाचे आयोजक आहेत. तर काय बदल करण्यात आलं ह्या फाटीचा विषय 29 तारखेला दुसऱ्याचं मैदान आहे आणि कशा निमित्त आहे? हे यात्रेनिमित्त मैदान आहे. आणि आता बदल या फाटीचं काय झालंय, 1-2-3 मैदानं झाली पण बैलगाडी मालकांचा काय प्रॉब्लेम होत होता, पुढे जरा टपारकी होती. टपारक्यामुळे जरा उंदर नाही केला, हे जरा बैलांचा त्रास होत होता. म्हणून आता बघा ही चालूच आहे ती वाहनं JCB आता सगळी टपारकं काढलेली आहे. ती आता 50 ट्रॉल्या टाकल्या, ते अजून उद्या 50 ट्रॉल्या टाकून 100 ट्रॉल्या टाकून हे सगळं लेवल करायचं, जेणेकरून बैलाला काय त्रास होऊ नये. कशा निमित्त यात्रेनिमित्त मैदान आहे आणि पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस? पहिलं बक्षीस 71 आहे, द्वितीय बक्षीस 51, तृतीय 31, चतुर्थ 21, पंचम 11, सहावं 7100 आणि सातवं 7100 आणि प्रत्येकी क्वार्टर फायनलला 2100 रुपये 2 ढाली आणि मेगा फायनलला 1100 2 ढाली असं बक्षीस आहे. बरं, प्रवेश फी किती? प्रवेश 800 रुपये. बरं, 800 रुपये प्रवेश फी. तर आता म्हणजे बैल मालकांच्या सोयीसाठी वेगळं पण काय आणि किती खर्च केला मैदानाला? आता मैदानाला खर्च आता जवळपास आत्ता लाख रुपये गेलेत. आता अजून मैदानाचं काम राहिले, ते आता कुठं जिथं दगड आहे ते आता उद्याला बायका लावून ती दगड सगळी गोळा करायची आहेत. आणि ही जर मैदान आम्ही आपलं पैशासाठी जर म्हणजे आता काय वाटतंय, आता हे पावसाचे दिवस चालू आहेत, सगळीकडे फाट्या बंद आहेत. इकडं कसं आहे, इकडं आता म्हणते ते कटणा जरा नाही म्हणून ही पैसे कमवायसाठी मैदान करते ते. हे असा काय आमचा मुद्दा नाही. जर पैसे कमवायचं असतं आम्हाला तर हे आम्ही 1-1.5 लाख रुपये कशाला बिनकामाचं घालत बसले. तुमचं म्हणणं आहे की एक मैदान व्हावं पण ती चांगलं रितसर व्हावं. रितसर व्हावं, चांगलं व्हावं आणि जेणेकरून बैलगाडा मालकासनी किंवा बैलासनी त्रास होईल. महत्वाची गोष्ट मित्रांनो, बैलाला त्रास नाही झाला पाहिजे. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया की तिकडे ट्रॅक्टर चालू आहेत आणि किती असं तालीक म्हणजे बारक्या मातीचे किती टायऱ्या टाकल्यात. आता ही 50 ट्रॉल्या टाकल्या त्या, ही पाठीमागं टाकले. आता इथं जी पुढं आहे ना थांबायसाठी, आता इथं गाळाच्या अजून 50 ट्रॉल्या टाकायच्या तिथं. आता ज्या मागं टाकायचं चालू आहे तिथं पलीकडची टपार्क होती ना पहिली, तिकडं आता टाकायचं चालू आहे. म्हणजे पुढं कुठं असे पुढं आता हे आपलं जे कच्चे आहे की नाही, इथनं पुढं 100 फूट म्हणजे इथंच गाडी थांबली पाहिजे, जास्त गाडी लांब गेली नाही पाहिजे. म्हणून इथं आता मातीच्या ट्रॉल्या टाकून उद्याच्याला त्याच्यावर फनपाळी मारून त्याच्यातली दगड हेचून घ्यायची सगळी बायका लावून. आता कोण इथं म्हणजे समालोचक मंडळी वगैरे? समालोचक आता आपल्याकडे सुनील मोरे आणि लॉट्स आपलं लाईव्ह नोंदणी चालू झाली ना? लाईव्ह नोंदणी चालू आहे. लॉट्स कधी काढणार आहे काय? लॉर्ड्स 28 तारखेला संध्याकाळी 8 वाजता. मित्रांनो, पाचवडचं मैदान आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण जाऊया. आपण चला बघूया कुठं कसं काय केले. आता पुढच्या साईडला उतार जे होता म्हणजे गाड्याला स्पीड उलट कमी व्हायला ती वाढत लागत होतं, जास्त लागत होतं कारण उतारामुळं. आता काय केलं? आता त्याच्यासाठी आता हे बघा हे मातीच्या ट्रॉल्या टाकायचं चालू आहे पुढच्या साईडला, जेणेकरून गाडी आता इथं 100 फूट टाकायचं आहे, कच्च्यापासून 100 फूट माती इथं टाकायचं आहे आणि इथनं पुढे 100 फूट सोडून आणखीन म्हणजे जेणेकरून गाडी जास्त लांब गेली नाही पाहिजे. आणि टप्पर होती ती काढली की JCB? सगळी टपरं लेवल करून टाकली, ते सगळं टपरं काढून JCB काढून सगळी टपरं लावलेली आहेत बाजूला. काय बदल वाटते तुम्हाला मैदानात? आता मैदानात काय आता माती वगैरे टाकून चांगलं केलंय बैलासनी, जेणेकरून थांबायला त्रास होणार नाही. या पद्धतीनं JCB वगैरे दगड जे वर दिसत होते मातीच्या वर ते काढून व्यवस्थित केलंय मैदान. म्हणजे आता मला सांगा पल्ल्यात काय बदल केलाय? पल्ल्यात आता आदतला 730 फूट होता, आता आपण दुसऱ्याचा आहे त्याच्यामुळे 800 फूट केलाय पल्ला, वाढवलाय पल्ला. खाली काय परत बदल? खाली काय नाही, खाली नाही काय बदल केला नाही. खाली काय गाड्या उभा राहण्यासाठी एकदम आपलं 10 लॉट बी उभा राहतात खाली, एवढी जागा आपण खाली ठेवलेली आहे. म्हणजे थोडक्यात मैदानात बऱ्यापैकी बदल केलाय. मैदानात आता सगळा चेंज केलाय. हे काय मैदान म्हणजे आमचं काय पैसे कमवायचं म्हणून ही काय मैदान आम्ही काय घेतलेलं नाही. पैसे कमवायचं असतं तर आम्ही असं 1.5-2 लाख रुपये घातलंच नसतं या मैदानात. काय टायल्या टाकल्यामुळे काय फरक पडेल अजून? बैलाच ताप होणार नाही ना. मान कुठेही समजा लांब थांबत लांब जातो ते आपलं जवळ थांबणार गाड्या म्हणजे आता इथनं पुढं जास्त स्पीड कमी होत. कमी स्पीड होत जाणार. चला मित्रांनो, नोंद किती तारखेपर्यंत म्हणजे काय होतं? 29 तारखेला 28 तारखेला किती वाजेपर्यंत नोंद घेणार काय? नोंद 28 ला 8 वाजेपर्यंत लॉट्स 8च्या पुढे लॉट्स काढणार. आणि नोंद चालू झाली मित्रांनो.
बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल बैलगाडी मालकाने होतावले एवढं जास्त गाड्या नोंद कराव्या आणि लवकर करावे आणि लवकरात लवकर कराव्या. काय हो, मैदानात काय मैदानात पहिल्या मैदानात आणि आत्ताच्या मैदानात बदल काय वाटते तुम्हाला पहिल्या मैदानात कसं होतं तर ही माती टाकल्या नसल्यामुळे सगळी टपूर दगड हे दिसत होती. पण आता JCBने हे सगळं लेवल करून आता आज 50 खेपा टाकल्या त्या गाळाच्या आणि उद्या बिन 50 खेपा टाकणार आहेत. त्यामुळे एकदम लेवलच केलेली आहे आणि त्यामुळे गाड्या काय पुढे लय जाणार नाही त्या. आता आमच्या स्वतःचे सुद्धा बैल आहे ती आम्ही स्वतः बघायला आलो तर आमचा अनुभव सांगितला त्यांना त्यांनी व्यवस्थित करून घेतले. त्यामुळे कुठल्याही बैलाला जसे तुमची बैल तशी आमचीच बैल आहेत आम्ही इथं आले की आम्ही तुमची काळजी घेणारच. त्यामुळे मैदानी एकदम क्लिअर कट केलेलं आहे. कुणीही कुठलेही टेन्शन घ्यायचं नाही. बिनधास्त तुम्ही मैदानात या आणि जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करा. ओके धन्यवाद मित्रांनो.